रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. लावायची पण अंतर किती ठेवायचं, रोप सिलेक्शन कसं करायचं माहिती नाही. रोप बांधावरती आलेत पण त्याची निगा कशी करायची हे माहित नाही. रोप लावल्यानंतर सेट कशी करायची याची माहिती नाही. या सर्व समस्यांचे उत्तर मिळण्याचे एकच ठिकाण, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील. तर सर्व शेतकरी मित्रांचा सर्वात लोकप्रिय आणि आवडता झालेला असा कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे, ज्या कार्यक्रमाची सर्व शेतकरी खूप आतुरतेने वाट पाहत असतात. तर तो कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत आहे. तर सर्व शेतकरी मित्रांनी या पाठीमागे जे आपले 7 एपिसोड झालेले आहेत, तर त्या 7 एपिसोडमध्ये आपल्याला श्री नितीन भुजबळ सर आणि श्री गणेश भोसले सर यांनी खूप चांगल्या प्रकारचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्या 7 एपिसोडमधील पहिले 3 व्हिडिओ हे डाळिंबावरती झालेले होते आणि त्यानंतरचे 4 व्हिडिओ हे ऊसामध्ये झालेले होते. तर त्यामध्ये सरांनी जे मार्गदर्शन केलेले आहे त्यामधून शेतकरी मित्रांना खूप असं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याचा फायदा शेतकरी मित्रांना होईलच. आणि आजचा जो आपला हा 8वा एपिसोड आहे तो आपण केळी या विषयावरती घेत आहोत. शेतकरी मित्रांनो, आमच्या कस्टमर केअरला शेतकऱ्यांकडून असे रिप्लाय येत होते की जसं तुम्ही डाळिंबाचा ऊसाचा एपिसोड बनवलेला आहे त्या पद्धतीने केळी या पिकाचा सुद्धा पूर्ण माहिती असलेला एपिसोड बनवा. आणि ती शेतकऱ्यांची मागणी आम्ही मान्य करून आज केळी या पिकाचा एपिसोड बनवत आहे की प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे. या एपिसोडमध्ये केळीच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण असे 3 ते 4 एपिसोड आपण बनवणार आहोत. प्रत्येक भागामध्ये केळी लागवडीपासून खांनी पाननी, वेन अवस्था, हार्वेस्टिंग असे प्रत्येक प्लॉटचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या भागामध्ये. तर चला तर शेतकरी मित्रांनो, तर आज आपण या आपल्या 8व्या एपिसोड आणि केळीमधील भाग पहिला या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या भाग पहिला केळी याच्यामध्ये आपण केळीचे पहिले जे 3 महिने असतात बांधणीच्या अगोदरचे, रोप लावल्यापासून ते जमिनीच्या निवडीपासून ते बांधणीपर्यंत याचं जे काही शेतकरी मित्रांना ज्या अडचणी येतात त्याच्यावरती आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस केळी लागवड करणार असतो त्यावेळेस आपण केळीच्या जमिनीची निवड कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारची जमीन निवडावी तर बघूया. शेतकरी मित्रांनो, केळी या पिकासाठी जमीन निवडताना मध्यम स्वरूपाची किंवा काळी भारी जमीन केळी पिकासाठी चांगली असते. महत्त्वाचे म्हणजे जमीन काळी भारी पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केळी ज्या प्लॉटमध्ये आपण लागवड करणार आहे त्या प्लॉटमध्ये पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, जेणेकरून केळीची रोपाची लागवड झाल्यानंतर केळीची मुळी थांबणार नाही. त्यासाठी पाणी न साठणारी जमीन पाहिजे केळीची. जमिनीचा विषय झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केळीच्या रोपाची निवड करणे. केळीच्या रोपाची सगळ्यात महत्त्वाचं निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कंपनीची आपण रोपं घेतोय ते कंपनी DBT सर्टिफाईड असावी आणि त्या रोपाचं बिल मिळणारं कंपनी असावी. मग ती कोणत्याही कंपनीची असो. आणि G9 व्हरायटी असावी. G9 व्हरायटीमध्ये उत्पन्नाची क्षमता, टिकवण क्षमता मालाची चांगल्या पद्धतीने असते आणि शेतकऱ्यांना भरघोस असे उत्पन्न मिळते G9 व्हरायटीचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोपाची निवड करताना रोपं ही फ्रेश अशी तजेलदार पाहिजेत, हिरवीगार पाहिजेत, पिवळी पडलेली रोपं नको आहेत. आणि नेहमी रोपाची लागवड करताना रोप कमीत कमी 4 ते 5 पानावरती असायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण रोपांचं सिलेक्शन केल्यानंतर आपल्या बांधावरती रोपं येतात. रोपे लागवडीपर्यंत त्याची कशी काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल आपण सर शेतकरी बांधवांना थोडीशी माहिती द्या. तर त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी ज्यावेळेस रोपाची गाडी आपल्या घरी येते त्यावेळेस रोपं आल्यानंतर एक 8-10 दिवस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं हार्डनिंग करणं महत्त्वाचं असते. तर त्याच्यामध्ये रोपं शेतकरी मित्रांनी असं झाडाखाली पण ठेवून आहेत किंवा शेडमध्ये पण ठेवून आहेत. त्यासाठी असं हवेशीर रोपं ठेवली पाहिजेत. आणि त्याच्यावरती जर समजा ऊन जर जास्त असेल तर त्याच्यावरती एक शेड नेटचा तुम्ही टाकू शकता. तर सर तुमचं असं म्हणणं आहे की रोपं आल्यानंतर रोपं बंदिस्त खोलीत किंवा शेडमध्ये ठेवली नाहीत पाहिजे, हवेशीर मोकळ्या हवेमध्ये रोपं ठेवली पाहिजेत. रोपे ठेवताना रोपं 2 ट्रेच्या मध्ये अंतर हवा खेळती राहिली पाहिजे असं ठेवलं पाहिजे. हो. आणि त्याचं एक असं आहे की ज्यावेळेस सूर्यप्रकाश वरून येतो त्यावेळेस तो वरून येणारा जो दुपारी 12च्या नंतरचा प्रकाश आहे तो डायरेक्ट पडला नाही पाहिजे. का तर आपल्याकडे जे रोपं येतात ते नर्सरीमधून येतात
आणि पॉलीहाऊसमधून रोपं पॉलीहाऊसमधून रोपं येतात. आणि जे सकाळचं ऊन आहे आणि जे दुपारच्या 2च्या नंतर जे ऊन आहे ते असं ऊन त्या रोपांवरती आलं पाहिजे. म्हणजे त्या रोपांना तुमचं असं म्हणणं आहे की त्या रोपांना सकाळचं कोवळं ऊन आणि दुपारी 2 ते 3 नंतरचं ऊन त्याला मिळालंच पाहिजे. आणि रोपं लावण्याच्या अगोदर ते पूर्ण हार्ड झाली पाहिजेत, त्या आपल्या वातावरणामध्ये सेट झाली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, हा झाला रोप आपल्या बांधावरती आल्यानंतर हार्डनिंग कसं करायचं, कुठपर्यंत करायचं, काय करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचा लागवडीचा मुद्दा आहे म्हणजे लागवडीतील अंतर. तर लागवड करत असताना किती बाय किती वरती केळी लावली पाहिजे बाबा, 6 बाय 5 लावली पाहिजे का 7 बाय 5 लावली पाहिजे का 5 बाय 5 लावली पाहिजे. तर ह्याच्याबद्दल आपण शेतकरी बांधवांना थोडीशी माहिती द्या. तर आपल्या भागामध्ये सहसा 6 बाय 5 किंवा 7 बाय 5 या अंतरावरती केळी लावली जाते. पण तसं जर बघितलं तर आजपर्यंतच्या ज्या सर्व लागणीत त्या पाहता 7 बाय 5 या अंतरावरची लागण सर्वात बेस्ट वाटते. त्याच्यामध्ये 2 ओळीमधील अंतर 7 फूट पाहिजे आणि 2 रोपामधील अंतर 5 फूट पाहिजे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की 7 बाय 5 लागण केली तर सगळ्यात दृष्टीनं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. हवा खेळती राहते, उत्पन्न चांगलं निघतं, टनेज चांगलं निघतं, रोगाला बळी पडत नाही. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये रोप लागण करताना सगळ्यात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे की आपण सपाटीला पण रोपं लावू शकतो किंवा बेड तयार करून पण रोपं लावू शकतो. फक्त बेड तयार करताना एवढी काळजी घ्यायची की बेड कमीत कमी रुंदीला 2.5 ते 3 फूट पाहिजे आणि उंचीला एक इतीपेक्षा जास्त नको आहे आपल्याला, एक 6 इंच फक्त उंची पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त उंच बेड केळी रोप लागण करण्यासाठी करू नये. आणि रोपं लागण करताना ही रोपं व्यवस्थित दाबून घेतली पाहिजेत. ते ट्रेमधून काढताना व्यवस्थित काढलं पाहिजे. त्याचं कोकोपीट जे आहे ते फुटलं नाही पाहिजे, त्याला मुळ्याला कुठली इजा नाही झाली पाहिजे. ते व्यवस्थित रोप लागण केली गेली पाहिजे आणि त्याला व्यवस्थित रोप लावल्यानंतर असं साईडने दाबलं गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण रोप लावताना ट्रेमधून काढताना व्यवस्थित काढलं पाहिजे, त्याची गाठ फुटली नाही पाहिजे. रोप लावल्यानंतर जमिनीमध्ये त्याला चारी बाजूनं असं व्यवस्थित दाबलं पाहिजे आणि 2 दिवस झाल्यानंतर रोपानं मान धरल्यानंतर रोपाला सगळ्यात महत्त्वाच्या पांढऱ्या मुळीची वाढीची गरज असते. त्या पांढऱ्याच्या मुळांची वाढ होण्यासाठी रामा ॲग्रोटेकचं एक मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे रूट मॅजिकचं आपण ड्रिंचिंग करू शकतो आणि तिथून पुढे पांढऱ्या मुळांची वाढ व्यवस्थितपणे चालू होऊ शकते. त्याचप्रमाणे रोपं लागण झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्याला बुरशी लागू नये किंवा कीटकांमुळं रोपाला काही इजा पोचू नये, त्यासाठी आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं निमकरंज आणि भीमसेन कापूर याची रोपं लावल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला ड्रेचिंग घ्यायची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की निमकरंज आणि कापूरचं ड्रिंचिंग घेतलं पाहिजे, त्याची पूर्ण संपूर्ण डिटेल्स माहिती द्या जरा थोडीशी. तर याच्यामध्ये करायचं काय की 1 एकरसाठी 1 लिटर निमकरंज स्टीलच्या पातेल्यामध्ये आपल्याला वतायचं, ते गॅसवर ठेवायचं आणि जास्त उकळू द्यायचं नाही. थोडं गरम झालं की ते खाली घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 250 ते 300 ग्रॅम भीमसेन कापूर बारीक करून त्या निमकरंजमध्ये, गरम केलेल्या निमकरंजमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते औषध गार झाल्यानंतर 200 लिटर बॅरलमध्ये टाकायचं आणि त्याची दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्रेचिंग घ्यायची. आणि त्याच्यानंतर रोप लागणीनंतर पहिल्या दिवशी आपण निमकरंज कापूर सोडल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं स्टीम ग्रो 500 ml आणि रूट मॅजिक 250 ग्रॅमच्या 2 पुड्या अशा एका बॅरलमध्ये टाकून त्याची तिसऱ्या दिवशी ड्रेचिंग घ्यायची आहे. केळी लागवडीपासून 10व्या दिवशी आपले रामा ॲग्रोटेकचे मायक्रोरायझा स्क्रीनवर आपल्याला दिसतच आहे आणि बायोक्रांती या दोन्हीचे मायक्रोरायझा 250 ग्रॅम 1 एकरसाठी आणि बायोक्रांती 1 लिटर असे दोन्ही मिक्स करून 200 लिटर पाण्यामधून आपण 1 एकरसाठी ड्रिंचिंग घेऊ शकतो. तर केळी रोपं लागण केल्यानंतर आपल्याला एक 45 दिवस होईपर्यंत ड्रेचिंग घ्यायची, ड्रिपने औषधं सोडायची नाहीत. तर काय होतं तर मधले जे ड्रिपर आहेत त्याचं खत आपलं वाया जातं. लहान रोपं असतात, मुळे इतक्या लांब गेलेले नसतात, त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं 1.5 महिने सुरुवातीला ड्रेचिंगच घ्यायची आणि त्याच्यानंतर 5-5 दिवसाला आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे जर आपण त्याचं ट्रीटमेंट करत गेलो तर खूप चांगला असा रिझल्ट येतो. आणि त्याच्यामध्ये आता 3 डोस आपण सांगितलेले आहेत. तर 4थ्या डोसमध्ये आपण रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रंट आणि नॅनोशक्ती हे घेऊ शकतो. त्याच्यानंतर 5 दिवसांनी रामा ॲग्रोटेक कंपनीचं रामा कॅल्बोर घेऊ शकतो. त्याच्यानंतर 5 दिवसांनी आपण रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रंट आणि बायोसमृद्धी केळी स्पेशल हे प्रोडक्ट घेऊ शकतो. असे स्टेप बाय स्टेप आपण रामा ॲग्रोटेक कंपनीचं पूर्ण जे शेड्यूल आहे ते आपण वापरू शकतो. आपण शेतकरी बांधवांना आता सांगितलं की ड्रिंचिंग कोणतं कसं केलं पाहिजे, तर ते प्रत्येक प्रोडक्ट काम कसं करतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तर नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे निमकरंज तर मी सुरुवातीला सांगितलं, त्याच्यानंतर आपण स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक हे जे देतो त्याच्यामुळे रोपाची मर बंद होते.
ते आपलं खूप चांगलं टॉनिक आहे आणि रूट मॅजिक आपण त्यामध्ये मिसळल्यामुळं त्याचं मुळ्याचं पण काम चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे पांढऱ्या मुळांची वाढ पांढऱ्या चांगली मुळांचे चांगल्या प्रकारे होते. त्याच्यानंतर आपण जे बायोक्रांती आणि रामाव्याम मॅक्स जे वापरतोय तर त्याच्यामध्ये बायोक्रांतीमध्ये आपला बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढते. आणि जे आपलं मायकोरायझा आहे रामाव्याम मॅक्स, तर त्याच्यामुळे ती एक म्हणजे रोपांच्या मुळेवरती वाढणारी एक चांगली बुरशी आहे. तर त्याच्यामुळं मुळ्यांचा विकास चांगला होतो आणि जे आपटे करण्याची क्षमता वाढते आणि जमिनीतलं जे काही अन्न असतील ते मुळांना पोचण्याचं काम करते. आणि त्याच्यानंतर आपण जे वापरणार आहे की रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रंट आणि नॅनोशक्ती. तर नॅनोशक्ती हा आपला पिकाचा संपूर्ण बेसल डोस या प्रकारे काम करतो. तर त्याच्यामधून पूर्ण बेसल डोसमधून जेवढी ताकद मिळते तेवढी नॅनोशक्तीमधून मिळते. आणि त्याच्यामुळं रोपांची वाढ होणं, रोपांना काळुकी येणं, 2 पानातलं अंतर वाढणं, पोगा सरळ निघणं, ह्या सर्व गोष्टी होतात. आणि त्याच्यानंतर आपण केळी स्पेशल, बायोसमृद्धी केळी स्पेशल हे जे प्रोडक्ट सोडतोय तर त्याच्यामुळं पण रोपांची खूप अशी चांगल्या प्रकारे वाढ होते. तर मित्रांनो, आपलं रामा ॲग्रोटेकचं एक धडाकेबाज प्रोडक्ट म्हणजे केळी स्पेशल बायोसमृद्धी. या प्रोडक्टमुळे केळीची झाडाची वाढ, 2 पानातील अंतर, पोगा सरळ निघणे, पानाची लांबी रुंदी होणे, केळीच्या बुंदेची साईज होणे, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केळी स्पेशल प्रोडक्ट हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. याच्यामुळे पूर्णपणे केळीच्या झाडाची वाढ होते, बुंद्याची साईज होते, 2 पानामधील अंतर वाढतं, 2 फण्यामधील अंतर वाढतं. याच्यामुळे त्याचा उत्पादनाचा वापर पहिल्यापासून जर केला तर झाडाची संपूर्णपणे वाढ होते. म्हणजे आपल्याला कमळ लहान पडणे, फण्या कमी पडणे, 2 फण्यातील अंतर कमी पडणे, केळींची संख्या कमी पडणे, ह्या गोष्टीला जो घड वेन झाल्यानंतर अडचण येते, ती अडचण जर सुरुवातीपासून जर केळी स्पेशल वापरलं तर ह्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत नाही. तर आपल्या लहानपणी केळी रोपं लावल्यानंतर एक अशा अडचणी शेतकरी बांधवांना येतात की बुंदा सड होते, पोगा सड होते, पोगा अडकतो, व्हायरस येतो. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? सरांनी आता जे प्रश्न विचारले ते प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भेडसावणारे प्रश्न आहेत आणि याला शेतकऱ्यांनी घाबरून न जाता याच्यावरती पर्याय शोधणं महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा तर आपण शेतकरी मित्र काय करतात, रोपं लहान असतात त्यावेळेस पाणी जरी भरपूर देण्यात आलं तरी कंदकूज वगैरे असे आजार येतात किंवा रोग येतात. आणि त्याच्यानंतर रोपं चिटकल्यानंतर एक असा डाग येतो पानावरती. तर हे डाग आला तरी शेतकऱ्यांना वाटतं की बाबा ही काय रोग आहे का, तर ही एक रोप चिटकण्याचं एक हे साईन आहे ते की हे रोप चिटकलं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर म्हणजे सनबर्निंगमुळं पोगा करपणे. तर काय होतं की सकाळ सकाळी त्याच्यामध्ये पाणी पोग्यामध्ये असतं आणि परत दुपारी ऊन पडल्यामुळं ते पाणी तापलं की पानाला इथं चटका बसतो आणि चटका बसल्यामुळे इथं पान चिटकतं आणि ते लवकर पोगा उलगडत नाही. तर तो पण काय रोग नाही, त्याच्यासाठी पण व्यवस्थित उपाययोजना आहेत. त्या जर उपाययोजना केल्या तर त्याच्यामधून सुद्धा निश्चितच आपल्याला. सरांनी जो आता मुद्दा सांगितला की पोगा करपला जातो, सनबर्निंग होतं, त्यासाठी रामा ॲग्रोटेकचं बायो 100 याचा जर वापर केला तर शेतकरी बांधवांना जी अडचण येते, पोगा करपतो, पोगा चिटकतो, ही अडचण बायो 100 वापरल्यामुळे शेतकरी बांधवांना येणार नाही. आणि मूळकूज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केळीला लहानपणी जास्त पाणी लागत नाही. शेतकरी बांधव 2 तास 3 तास 4 तास ड्रिपने पाणी सोडतो, इतक्या पाण्याची गरज अजिबात लागत नाही. केळीसाठी पहिल्या जेवढे 40 ते 50 दिवस जेवढे आपण जास्त ड्रिंचिंग करू त्या ड्रिंचिंगवरती केळीमधून अधून वापसा कंडिशन बघून ड्रिपने पाणी सोडलंच पाहिजे. पण अति प्रमाणात वापर जर झाला तर मुळे काळी पडणे, बुंदासड येणे, पोगासड येणे हे रोग येतात. आणि त्याच्यात जर पाण्याचं जर मॅनेजमेंट व्यवस्थितपणे जर केलं, ह्या रोगांना अजिबात केळीचं रोप बळी पडत नाही. आपण केळी लागवड करत असताना की रानाचं निवड कशी करायची सांगितलं, रोपाचं सिलेक्शन कसं करायचं सांगितलं, अंतर किती बाय कितीवर करायचं सांगितलं. जर याच्या व्यतिरिक्त आणखीन शेतकरी बांधवांना कोणत्या समस्या असतील तर रामा ॲग्रोटेकचा कस्टमर केअर नंबर 95 27 91 43 12. आपल्या जर कोणत्या समस्या असतील तरी अवश्य या नंबरवरती कॉल करून आपलं नाव, गाव, पत्ता, नंबर सर्व माहिती पाठवा. तुम्हाला तिथून संपूर्ण माहिती दिली जाईल किंवा तुमच्या भागातील प्रतिनिधी आपल्या प्लॉटवरती येऊन आपला प्लॉट पाहून तुम्हाला मार्गदर्शन करतील संपूर्ण. तरी शेतकरी मित्रांनो, या पाठीमागील काळामध्ये रामा ॲग्रोटेक या कंपनीच्या शेड्यूलनुसार ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण शेड्यूल वापरलं त्या शेतकऱ्यांची पूर्ण केळी एक्सपोर्ट क्वालिटी झाली आहे. ती केळी इराक, इराण या देशामध्ये एक्सपोर्ट झाली आणि खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन असं आपण काढलेलं आहे आणि ते पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे सगळं शेतकरी मित्रांना. मित्रांनो, आपल्याला जर खरंच आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढायचा असेल तर एक वेळ अवश्य आपल्या बांधावरती रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधींना बोलवा.
प्लॉट बघू द्या, त्या पद्धतीने तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल, त्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू वापरा, रिझल्ट मिळत जातील आणि शेवट तुम्हाला त्याचा असं यश मिळेल की तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा निघेल. आणि इथून मागं आम्ही काढलेला सुद्धा आहे रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून. शेतकऱ्यांना असं वाटत होतं की रामा ॲग्रोटेकचं कुठं काळं पाणी वापरून कुठं केळी एक्सपोर्ट होती का, तर ते आम्ही पाठीमागच्या काही दिवसामध्ये काळं पाणी वापरून सुद्धा आम्ही केळी एक्सपोर्ट करून दाखवलेली आहे आणि याचे व्हिडिओ रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरंच केळी या पिकामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर त्यांनी कंपनीच्या 95 27 91 43 12 या नंबरवरती फोन करा. फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि तुमचं पीक याचा तुम्ही कंपनीच्या जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा. त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीकडून नक्कीच तेथील जो तुमच्या भागातील प्रतिनिधी त्यांचा नंबर देण्यात येईल आणि ते प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमच्या केळी या पिकामध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणतील. व्हिडिओमध्ये केळीचे लागवडीपासून ते 3 महिन्यापर्यंत आपण सांगितलं, तर इथून पुढच्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये, पुढच्या रविवारी जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बुंदेची साईज, 2 पाण्यातील अंतर, प्लॉटची काळोखी, पोगा याच्या पद्धतीनं केळीची उंची, अशा पद्धतीनं जसं जसं प्लॉटमध्ये बदल होत जातील तसं आम्ही पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवू. आता जो आपण प्लॉट बघतोय हा आशिष राजेंद्र शेंडगे, मुक्काम पोस्ट वाघोली, तालुका माळशिरस यांचा आहे. तर या प्लॉटला जे बघतो आपण त्या प्लॉटसाठी रूट मॅजिक वापरलेला आहे. स्टीम ग्रो, रामा गोल्ड, चिलेटेड मायक्रोन्यूट्रनचे स्प्रे झालेले आहेत आणि हा प्लॉट फक्त 21 दिवसांचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो हा प्लॉट आहे या प्लॉटसाठी आपले रामा ॲग्रोटेकचे एक मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे रूट मॅजिक, या रूट मॅजिकचे आपण ड्रिंचिंग दिलते, त्याच्यानंतर त्याला स्टीम ग्रो, रामा गोल्ड, चिलेटेड मायक्रोन्यूट्रन याचा स्प्रे दिलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत या प्लॉटसाठी रामा ॲग्रोटेकचे सर्व जैविक उत्पादनांचा वापर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, केळी हे पीक असं आहे की या केळी या पिकाची संपूर्ण जगामध्ये लागवड केली जाते आणि केळी या पिकाची संपूर्ण जगामध्ये मागणी आहे. आणि जर गेल्या वर्षी 2024चा जर विचार केला तर सगळ्या जगामध्ये केळी या पिकाचे जास्त सर्वाधिक उत्पन्न घेणारा देश म्हटलं तर हा भारत देश आहे. 33 लाख मेट्रिक टन इतकं केळीचं उत्पादन केलेला हा भारत देश आहे. भारत देशामध्ये तसं पाहायला गेलं तर 4 राज्यामध्ये भरपूर केळीचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, मध्य प्रदेश आहे आणि सगळ्या राज्यांचा जर विचार केला तर सगळ्यात केळी उत्पादन करणारं राज्य म्हटलं तर महाराष्ट्र आहे. सगळ्यात जास्त उत्पादन हे महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जातं. तरी शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण या बघितलेल्या भागामध्ये जी रोपांची जी लागवडीपासूनची जी माहिती आहे ते आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तरी अजून कोणाच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर भेटू शेतकरी मित्रांनो पुढील भागामध्ये. प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. नमस्कार, रामकृष्ण हरी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या भागामध्ये सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत. तसेच नमस्कार, रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागच्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या एपिसोडमध्ये आपण 3 महिन्यापासून केळी वेन होईपर्यंत आपण पाठीमागच्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये आपण भाग बघितला होता. तर आज या एपिसोडमध्ये आपण केळी वेन झाल्यापासून ते हार्वेस्टिंगला केळी येईपर्यंत याच्यामध्ये जे काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील त्याविषयी आपण आज या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये आपण केळीची वेन झाल्यानंतर ज्या प्रमुख अडचणी शेतकऱ्यांसमोर येतात त्याविषयी आपण या भागामध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये एक समान वाढ होणं, फ्रूट केअर कसं करायचं, वादी कशी लांब पडेल याची काळजी घेणं, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा उत्पादन करायचा याच्याविषयी आपण या भागामध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, केळी या पिकामध्ये जर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन जर काढायचं असेल तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्या शेतकरी मित्रांनी जर अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनाला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला दर व्हिडिओ पडला की आपल्याला नोटिफिकेशन येईल. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील केळी सगळ्यात जास्त केळी एक्सपोर्ट करणारा जिल्हा म्हणजे आपला सोलापूर जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधील सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारा तालुका करमाळा या तालुक्यामध्ये आपण आज केळीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यातील मुक्काम पोस्ट लवे या गावी श्री आजीनाथ धनंजय खबाले यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तरी या प्लॉटला पूर्णपणे सर्व नियोजन रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल सगळं वापरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागील प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये केळी पिकाचं 3 महिने झाल्यापासून वेन होईपर्यंत आपण बघितला होता एपिसोड. तर या एपिसोडमध्ये आपण कमळ बाहेर पडल्यापासून
ते केळीबाग हार्वेस्टिंगला येईपर्यंत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. तर या भागातील आपला पहिला मुद्दा केळी बागेची एक समान वेन होणं. तर एक समान वेन होण्यासाठी रोपं लावल्यापासून सुरुवातीपासून नियोजन योग्य पाहिजे. रोपांची एक समान वाढ झाली म्हणजे प्लॉटची येन एक समान होते. जर वेन एक समान झाली तर माल देखील क्वांटिटीमध्ये निघतो. तर बऱ्याच शेतकऱ्यांची एक समान वेन होत नाही. तर सर एक समान वेन होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एक समान वेन होण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या दिवसापासून केळीची वाढ व्यवस्थित पाहिजे. वाढ जर व्यवस्थित झालं तर एक समान वेन होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघायला गेलं तर केळीची जर एक समान वेन झाली तर ज्यावेळेस आपण बागेची हार्वेस्टिंग करतो तर त्यावेळेस मालाची क्वांटिटी जी निघते ते 5 टन 10 टन 8 टन असे एक गाडी जर भरली तर मालाला सुद्धा 1 रुपया 2 रुपये एक्सपोर्ट करणारा माणूस वाढवून देतो. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपलं रेग्युलर रामा ॲग्रोटेकचं केळी स्पेशल बायोसमृद्धी रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रन हे जर प्रॉडक्ट दर 15 ते 20 दिवसाला जर गेलं तर झाडाची एक समान वाढ होते, बुंद्याची साईज होते, 2 पानात अंतर पडतं, त्यामुळे घड सुद्धा एक समान वेन होतात. त्याच्याचबरोबर रामा 05234 आपण देऊ शकता, रामा 06020 देऊ शकता, पोटॅशियम शिओनाइट आहे, रामा RND म्हणून आहे. या जर सर्व प्रॉडक्टचा जर वापर जर झाला आपल्या प्लॉटला तर केळीच्या प्लॉटची एक समान वेन होते, 2 फाण्यांमध्ये अंतर पडतं. आज आपण इथं समोर बघू शकताय की ह्या गडाचे आज फुल कमळ पूर्ण उमलून बाहेर पूर्ण फण्यांची संख्या उघडलेली आहे. तर आपण आज बघू शकताय की कशा पद्धतीने केळीची आणखीन कमळ मोडलेलं नाही. आज आपण बघू शकता 2 फण्यामधील अंतर, केळींची संख्या, अशा जर रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनांचा वापर केला तर हा रिझल्ट आपण बघू शकताय. तर सर आपण एक समान वेन कशी झाली पाहिजे हे आता मुद्दा बघितला. तर मला सांगा सर की वेन झाल्यानंतर पूर्ण बागेची घडाची काळजी कशी घेतली पाहिजे हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. तर सरांनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. तर शेतकरी मित्रांनी वेन झाल्यानंतर गाडाची व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे. त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून मच्छरचा प्रादुर्भाव केळी गाड्यांवरती जाणवतो. तर त्यासाठी मच्छर चावू नये त्यासाठी योग्य फवारणी घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात तांबर नावाचा प्रादुर्भाव गाडावरती आढळतो. तर त्यासाठी योग्य वेळी कीटकनाशक बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि गाडाची वेन झाल्यानंतर पहिल्या अवस्थेत ज्यावेळेस वादी कवळी असते त्यावेळेस त्याच्यावरती वादी लांब होण्यासाठी फवारणी केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं रामा कॅल्बोर आणि सायझर याची तुम्ही फवारणी घेऊ शकता. आपलं लिक्विडमधील स्प्रेचं 13-045 याची फवारणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर मालावरती केळीला चोच निघू नये यासाठी आपण 13-045 बरोबर झिंक याची सुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे घडाची जशी आपण काळजी घेतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक अडचणीचा असा असतो की केळीच्या शेंड्याला एक चोच नावाचा प्रकार निघतो. जर त्याला झिंकची कमतरता जर असेल तर केळीला शेंड्याला इथं असा चोचीसारखा आकार तयार होतो. जर आपण रामा ॲग्रोटेकचं रामा चिलेटेड झिंक जर सोडलं तर तो जो शेतकऱ्यांना चोचीचा प्रादुर्भाव येतो तो येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण जो घड बघतो, घडाची पूर्ण वेन झाल्यानंतर जी फण्यांची संख्या असते, सगळ्यात महत्त्वाचं फण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. जिथं 12, 14, 15 जे फण्या पडतात तिथं एक्सपोर्ट जर शेतकऱ्याला करायचा 100% विचार करूनच ते 10 फण्यापर्यंत फण्याचं मॅनेजमेंट ठेवलं पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो फण्यांची संख्या किती पडली आहे. जर जेवढ्या फण्या जर पडतील तेवढ्या जर शेतकरी बांधवांनी जर फण्या ठेवल्या तर घडाचं पूर्णपणे वाढ होऊ शकणार नाही. किंवा सगळ्यात महत्त्वाचं घडाचा शेप जो आहे तो व्ही शेप होतो किंवा बकेट सारखा खाली जो आकार आहे हा घडाचा असा निमुळता होतो तो व्ही सारखा. जर आपण फण्यांची संख्या 10 पर्यंत जर ठेवली तर जो व्ही शेप होतो किंवा केळीची वादी खालचे लांबत नाही, फण्याचं वजन भरत नाही, फण्या पोचत नाहीत. त्याचा जो अडचणीचा विषय म्हणजे फण्यांचं जर मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर तो त्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही शेतकऱ्यांना. आणि त्याच्यानंतर जर आपण फण्यांची संख्या 10 जर ठेवली तर हे कमळ कधी मोडलं पाहिजे, जिथपर्यंत फण्या निघाले तिथपर्यंत साधारणपणे 6 इंचापर्यंत जर कमळ खाली येऊन दिलं आणि तिथून जर मोडलं तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फणीला चिटकून जर कमळ जर मोडलं तर त्याच्यामध्ये दांडा जो असतो केळीच्या घडाचा तो दांडा बुरशी लागून कुजला जातो आणि आतून पोकळ बनतो. तो पोकळ बनला तर ती शेवटच्या फण्यांना अन्नद्रव्यांची पोहोच व्यवस्थित होत नाहीत. आणि जर तिथं 6 इंच जर अंतर ठेवून जर कमळ मोडलं तर तो शेवटच्या फणीला वरून घडापासून पूर्ण अन्नद्रव्य येतात. तर शेतकरी मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे घडाला जर कुठं पान आडवं येत असेल तर ते पानं व्यवस्थित काढून घेतली पाहिजेत. काय होतं की वाऱ्यामुळं जर समजा झाड हल्लं तर पानामुळं त्याच्यावरती केळीवरती स्क्रॅचेस येतात आणि तो माल आपल्या एक्सपोर्ट क्वालिटीला चालत नाही. तर त्यासाठी जिथं अशी पान आडवे येत असतील तिथं असं हाताने असं मारून ते पान आपण वापरू शकतो.
किंवा थोडं पान जर आडवं येत असेल तर ते आपण इळ्याच्या साहाय्याने किंवा कशाच तरी साहाय्याने ते काढू शकतो. पानाचं व्यवस्थित जर असं व्यवस्थापन केलं तर गडावरती स्क्रॅचेस वगैरे येत नाहीत, गडाला इजा होत नाही. सर आपण गडाचा आत्ता पान गड साफ कसा केला पाहिजे दाखवलं, तसंच ह्या फण्यांचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे किंवा कमळ कसं आपण शेतकरी बांधवांना करून दाखवा की फण्या. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो फ्रूट केअर. तर फ्रूट केअर कसं केलं गेलं पाहिजे तर फ्रूट केअरमध्ये केळीमध्ये काय होतं, ज्यावेळेस 9, 8, 9, 10 फण्या निघतात त्यावेळेस एक मोठं केळ निघतं आणि त्या फणीमध्ये बाकीच्या बारीक संख्या निघते. तर म्हणजे त्याला अंगठा बोलतात आपलं. तर त्यामध्ये ज्या फणीमध्ये अंगठा निघला आहे त्या फणीमध्ये ते एक केळ ठेवून बाकीची अशी केळी सगळी काढून घ्यायची आणि 1 ते 2 केळी असं आपण ठेवू शकतो आणि खाली स्वच्छता पूर्ण करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे ह्या जिथं अंगठा निघला आहे त्याच्यावरची एक फणी आपण अशी डायरेक्ट काढू शकतो. आणि त्याच्यानंतर जी आपण शेवटची फणी ठेवणार आहे तर त्या फणीपासून खाली एक 5 ते 6 इंच अंतरावरती आपल्याला कमळाचा दांडा मोडायचा आहे. तर अशा रीतीने इळ्याने किंवा आपण असं हाताने देखील असं मोडू शकतो. तर इळ्याने मोडलेलं बेस्ट राहतं. तर ज्यावेळेस आपण फ्रूट केअर करत असतो, ज्यावेळेस आपण गाड्यांचे कमळं मोडत असतो त्यावेळेस आपण एक 10 ते 12 दिवसातून ज्यावेळेस प्लॉटमध्ये 250-300च्या वरती ज्यावेळेस संख्या आपल्याला सापडेल तर त्या दिवशी आपण 10-12 दिवसातून एकदाच फक्त 250-300 कमळं एकाच दिवशी मोडायचं. ह्याचा फायदा असा होतो की तिथून पुढं 3 महिन्याने आपल्याला जेवढे आपण ते कमळं मोडलेले आहेत ते आपल्याला हार्वेस्टिंगला एकाच दिवशी सापडतात. तर सर आपण फ्रूट केअर योग्य रीतीने केल्यानंतर याच्यामध्ये अजून केळी बागेमध्ये काय काळजी केली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या वेन झालेल्या गडासाठी शेतकरी बांधव स्कर्टिंग बॅग घालू शकतात. स्कर्टिंग बॅग वापरल्याने काय होतं, गडाला मच्छर चावण्यापासून संरक्षण मिळतं आणि मच्छर चावत स्कर्टिंग बॅग घातल्यामुळे गडाला चमक शायनिंग राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मच्छर चावू शकत नाहीत बॅगमुळे. तर शेतकरी मित्रांनो, स्कर्टिंग बॅग घातल्यामुळे आणखीन एक काय फायदा होतात ते सांगतो तुम्हाला. स्कर्टिंग जर बॅग पावसाळ्यामध्ये जर घातली, पावसाळ्यामध्ये पाऊस कंटिन्यू पडत असतो आणि जर कंटिन्यू जर पाऊस राहिला, जिथं केळीची बेंड आकार आहे वाकडा असा 8 सारखा, तर तिथं पाणी साठलं जातं आणि तिथं स्कॉर्चिंग येतं, तांबेरा नावाचा रोग पडतो. जर आपण स्कर्टिंग बॅग घातली तर ते गडावरती पाणी पडण्याचा विषयच येत नाही आणि न पाणी पडल्यामुळं तांबेरा रोगापासून बी आपला केळीचा घड वाचू शकतो. आणि हिवाळ्यामध्ये दुसरा एक फायदा असा होतो, चिलिंगनं शेतकरी हैराण झालेला असतो, चिलिंगपासूनही संरक्षण होऊ शकतं स्कर्टिंग बॅगमुळे. आणि शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण फ्रूट केअर करतो, गडाचं कमळ मोडत असतो, ज्यावेळेस आपण 10 ते 12 दिवसातून एक दिवशी काय 200-300 कमळ मोडणार असतो, त्यावेळेस आणखीन एक जर शेतकरी बांधवांनी काळजी घेतली, जर आपण 10 दिवसातून कमळ मोडलं, एक साधारण 200, 300, 250 जे काय कमळ मोडणार आहे असं फणी काढून शेवटची एक केळ ठेवून ज्यावेळेस आपण कमळ मोडतो 10 दिवसातून एकदा, प्रत्येक वेळेस 10 दिवसाला जर प्रत्येक रंगाचा जर लोकर जर बांधली, लाल, हिरवी, पांढरी, निळी, जर काय होतं हे केल्यानं फायदा एक होतो, कवळा आपला घड तुटला जात नाही. म्हणजे ज्या दिवशी आपण लाल कलरचा धागा त्या लोकर बांधलेली आहे, त्या पहिली गाडी काढताना लाल रंग ज्या घडांना बांधलेला आहे, आपण डोळं झाकून तो घड हार्वेस्टिंग करू शकतो. हा एक फायदा होतो फ्रूट केअर करताना जर कलरचा धागा किंवा लोकर जर बांधली तर. शेतकरी मित्रांनो, आपली पूर्ण बाग निस्वन झाल्यानंतर त्यानंतर आपण बागेची पूर्ण निस्वन झाल्यानंतर रामा ॲग्रोटेक कंपनीचं आपण वादी लांबवण्यासाठी रामा कॅल्बोर सायझर याची फवारणी घेऊ शकतो. 13-045 झिंक याची फवारणी घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपण ड्रीपद्वारे रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी केळी स्पेशल 13-045 वादी लांब करण्यासाठी आणि 0-7-20 बायोसृष्टी, सायझर, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रन, झिंक, रामा कॅल्बोर हे सर्व प्रोडक्ट आपण ड्रीपद्वारे सोडू शकतो. याचा निश्चितच शेतकरी मित्रांना फायदा होईल आणि आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा निघेल. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून आपण याच्या पाठीमागे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापूर्वीपासून आपण प्रॉडक्ट वापरत आहे केळी बागेला. तर शेतकरी बांधवांनी रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून केळी हा एक्सपोर्ट सुद्धा केलेली आहे. याचे व्हिडिओ रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपण जाऊन पाठीमागचे काही बघू शकता. आणि जे प्लॉट एक्सपोर्ट झालेले आहे ते इराण, इराक, दुबई यासारख्या देशांमध्ये रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून एक्सपोर्ट सुद्धा झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना जर कोणत्या शेतकऱ्याला आणखीन काय समस्या, शंका, अडचणी येत असतील तर रामा ॲग्रोटेकचा कस्टमर केअर नंबर 9527914312 या नंबरवरती आपण आपली समस्या, अडचण काय व्हॉट्सअपला किंवा कॉल करून आपण अधिक माहिती घेऊ शकता. तसेच शेतकरी मित्रांना जर आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये आपले रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पूर्ण मार्गदर्शन करून आपले प्रोडक्ट पोच करत आहेत. तरी ज्या शेतकरी मित्रांना रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायचे असतील त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवरती त्यांचं नाव, पूर्ण पत्ता मेसेज करावा
नंतर त्यांना त्या भागातील प्रतिनिधींचा नंबर दिला जाईल आणि ते प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन करतील. तर शेतकरी मित्रांनो, आजचा केळीचा एपिसोड क्रमांक 3 मध्ये आपण वेन सुरू झाल्यापासून ते माल फुगवणीपर्यंत पाहिलं. तर असाच पुढच्या रविवारचा जो एपिसोड येईल त्या एपिसोडमध्ये आपण केळी लाईव्ह हार्वेस्टिंग पाहणार आहोत की रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरल्यानंतर केळीचे घड वजन किती भरतं, फण्या किती पडतात, वादी कशी पडते, हे लाईव्ह आपण पाहणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आभारी आहे. तर शेतकरी मित्रांनो, भेटू आपण पुढील भागामध्ये. प्रश्न तुमचे उत्तर आमचे, रविवारी ठीक दुपारी 12:30 वाजता. शेतकऱ्यांचा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, पुढील रविवारी ठीक दुपारी 12:30 वाजता. धन्यवाद. रामकृष्ण. तर सर, आपण जो आता लाईव्ह हार्वेस्टिंग दाखवत आहे, तर या लाईव्ह हार्वेस्टिंगमध्ये वादी 1 नंबर आहे, 2 फणीतला अंतर 1 नंबर आहे, घड 1 नंबर आहेत. पण हे सगळं असं आणण्यासाठी काय करावं लागते? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा आवडता कार्यक्रम, महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेला असा कार्यक्रम म्हणजेच प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्व शेतकरी बांधवांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी केळी या एपिसोडला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथून मागच्या 3 एपिसोडमध्ये प्रश्न तुमचे उत्तर आमचे या भागामध्ये आपण सुरुवातीला केळीचं रोपाचं सिलेक्शन, अंतर किती बाय कितीवर लावायचं हे पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं. तसेच शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये आपण केळीची बांधणी केल्यापासून नंतर पुढे वेन अवस्थेपर्यंत पूर्ण नियोजन सर्व आपण सेकंड एपिसोडमध्ये पाहिलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की बुंद्याची साईज कशी करायची, पानातलं अंतर कसं वाढवायचं, कमळाचा बाहेर पडल्यानंतर कमळाची काळजी कशी घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथून मागे 3 एपिसोडमध्ये जे बघितलं आणि जे काय रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून काय चमत्कार होतो केळीच्या बागेमध्ये, ते आज आपण 4थ्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूया आपण. केळीचे हार्वेस्टिंग सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक फक्त बोलूनच दाखवत नाही, तर ते करून दाखवतं. तेच काय चमत्कार झालाय तो आपण या प्लॉटमध्ये संपूर्ण प्लॉट पाहून पाहणार आहोत. तर चला तर शेतकरी मित्रांनो, आपण प्लॉट बघून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या केळीच्या बागेमध्ये आहे, या संपूर्ण बागेला लागवडीपासून ते आज हार्वेस्टिंग सुरू आहे. या प्लॉटसाठी रामा ॲग्रोटेक टोटल शेड्यूल वापरलेला आहे. तर आपण बघू शकताय की घडाची साईज कशी आहे, केळीची वादी कशी आहे, 2 फाण्यामध्ये अंतर कसं पडलेलं आहे, आज बघू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, हे फक्त रोप लागण केल्यापासून पूर्ण रामा ॲग्रोटेक कंपनीचं शेड्यूल वापरल्याचं आज हे आपल्याला फळ दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे ही बाग बघत आहे, या बागेचं लाईव्ह हार्वेस्टिंग सुरू आहे. आपण बाहेर जाऊन हार्वेस्टिंगच्या ठिकाणी आज जाऊन बघूया फणीचं वजन किती भरतंय, घडाचं वजन किती भरतंय, फणी वादीची काय साईज आहे, घडाचं वजन काय भरतंय, ते आपण लाईव्ह बाहेर जाऊन हार्वेस्टिंगच्या ठिकाणी बघूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो आज प्लॉट बघत आहोत, या प्लॉटला सुरुवातीपासून आज हार्वेस्टिंगपर्यंत रामा ॲग्रोटेकचे टोटल शेड्यूल वापरलेलं आहे. आणि हे शेड्यूल वापरल्यामुळे आज बघू शकता की आपण सुरुवातीला एक समान वाढ झाली, नंतर एक समान वेन झाली आणि एक समान वेन झाल्यामुळं आज शेतकऱ्याला फायदा होता. आज पाठीमागे बघू शकता आपण की पूर्ण एक समान एक घडी कुठे पाठीमागे राहत नाही, सरसकट हार्वेस्टिंग होतंय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, पाठीमागं घड राहत नाही, 10% 20% सुद्धा पाठीमागं माल राहत नाही. ही रामा ॲग्रोटेकच्या औषधांची कमाल आहे. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनीचे बायोसमृद्धी केळी स्पेशल, नॅनोशक्ती, बायोसृष्टी, 0720, सायझर, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रंट, कॅल्शियम बोरॉन हे सर्व प्रोडक्ट वापरल्यानंतर आणि त्याचं व्यवस्थित शेड्यूल फॉलो केल्यानंतर काय रिझल्ट येतो हे आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांसमोर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या बागेमध्ये उभा आहे, या बागेला रामा ॲग्रोटेकचं टोटल शेड्यूल वापरलेलं आहे. आपण बघू शकताय की बुंद्याची साईज असं दाखवायचं म्हणून आपण एक बुंदा मोठा दाखवत नाही. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की एक समान बुंद्याची साईज, असं नाही की एक बारका आहे एक मोठा आहे, सरसकट बुंद्याची साईज आपण टोटल प्लॉटमध्ये बघू शकता. कुठेही बघितलं तर बुंद्याची साईज एक समान झालेली आहे.
तुम्हाला पाठीमागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं की एक समान वेन झाली तर काय होऊ शकतं, तर आपण आज या एपिसोडमध्ये बघू शकता की एक समान वेन झाल्यामुळे पाठीमागं आपण टोटल बाग पूर्ण हार्वेस्टिंग होत चाललेली आहे, एकही घड पाठीमागे राहत नाही. हे फायदा होतो एक समान वेन झालेलाचा. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या बागेमध्ये उभा आहे, आपण पाठीमागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं की चौरस बांधणी केली तर काय होतं. आपण बघू शकता या प्लॉटची चौरस बांधणी केलेली आहे शेतकऱ्यांनी, आणि ही चौरस बांधणी केल्यामुळं एकही झाड कुठं बागेमध्ये कललेलं नाही किंवा पडलेलं नाही. हा फायदा, वजन गाडाचं किती जरी वाढलं तरी बागेमध्ये झाड वाकत नाही, पडत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता हा माल कुठल्या देशात एक्सपोर्ट होतोय आणि मालाची क्वालिटी, वादी कशी, दोन फणीतलं अंतर कसं आहे, हे सर्व आपण बागेच्या बाहेर जिथं प्लॉट हार्वेस्ट होतोय तिथं आपण हा घड काढून येणार आहे आणि पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरून केळीचा माल एक्सपोर्ट होऊ शकतो, हे आज आपण लाईव्ह उदाहरण पाहत आहे. एकमेव असा मार्केटचा ब्रँड आहे जैविक क्षेत्रातला की सुरुवातीपासून जरी केळी पिकासाठी जर जैविक उत्पादने जर वापरली तर आपण लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत वापरल्यानंतर माल एक्सपोर्ट होऊ शकतो, हे आपण लाईव्ह दाखवत आहे. तर आपण हा घड कट करू आणि बाहेर जाऊन जिथं हार्वेस्टिंग सुरू आहे आपण तिथं बाकीचं बोलू. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की आता बागेमध्ये आपण घड तोडून आणला होता. हा लाईव्ह काट्यावरती घड ठेवलेला आहे. आपण बघू शकता किती वजन भरलेलं आहे ते. आता हा रेग्युलर चालू असताना आपण एक रेग्युलर मधला घड काढलेला, तर हा घड 34 किलो भरलेला आहे. तर काय घड 34चे आहेत, काय 36चे आहेत, काय 38, काय 32. सरासरी ॲव्हरेज जर बघितलं तर 35 किलोचे ॲव्हरेज, सरासरी 35-36 किलोचे घड आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण बाग वेन होईपर्यंत आलेलो, तर आपण बघू शकता की रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने रेग्युलर शेड्यूल वापरल्यामुळे काय आज बघू शकता की वादीची साईज काय आहे. घडाचं वजन तर आपण काट्यावर ठेवून बघितलेलं आहे. तर ह्या अशा पद्धतीने फण्यांची साईज पडलेली आहे, वादीची लांबी पडलेली आहे. तर सर, आपण जो आता लाईव्ह हार्वेस्टिंग दाखवत आहे, तर या लाईव्ह हार्वेस्टिंगमध्ये वादी एक नंबर आहे, दोन फणीतलं अंतर एक नंबर आहे, घड एक नंबर आहेत, पण हे सगळं असं आणण्यासाठी काय करावं लागते? तर शेतकरी मित्रांनो, आपण जे आज हे बघत आहे याच्यासाठी शेतकरी मित्रांनी भरपूर असं एक कष्ट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनांची साथ मिळाली आहे. तर हे असं जे आज बघतोय आपण सोनं हिरवं, त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी मच्छरसाठी काळजी घेतलेली आहे. मच्छर चावू नये म्हणून दर आठवड्याला कीटकनाशकांचे स्प्रे घेतलेले आहेत. रामा ॲग्रोटेकचं टोटल शेड्यूल वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये केळी स्पेशल बायो समृद्धी झालं, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रंट, फॉस्फरिक ॲसिड, मायक्रोरायझा, बायोक्रांती, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो माल फुगलेला आहे याच्यासाठी शेतकरी बांधवांनी बायोसृष्टी, सायझर आणि रूट मॅजिक हे प्रॉडक्ट सोडलेलं होतं. आणि हे सोडल्यामुळे आपण बागेमध्ये मागाशीच बघितलेलं आहे की पाठीमागं घड शिल्लकच राहत नाही, सगळा माल एक समान फुगलेला आहे आणि त्याच्यामुळं सरसकट घड तुटत आहे. आज फण्याची साईज बघू शकता, केळीची वादी बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल हे शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, असा जर नजर लागण्यासारखा प्लॉट जर आणायचा असेल तर त्यासाठी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरलं गेलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं सर, पण हा प्लॉट हार्वेस्ट होऊन कुठं जाते? रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून इराण या देशामध्ये ही केळी एक्सपोर्ट होत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा काही इराणला चाललेला पहिला प्लॉट नाही. रामा ॲग्रोटेकचे असे भरपूर यूट्यूब चॅनलवरती सक्सेस स्टोरी आहेत की इराण, इराक, दुबई अशा देशांमध्ये केळी एक्सपोर्ट झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, पाठीमागे आपण बघतोय की हार्वेस्टिंग सुरू आहे. आपण बघूया त्याचं हार्वेस्टिंग कशा पद्धतीने चालू आहे, बॉक्स पॅकिंग चालू आहे ते आपण बघूया.
तर शेतकरी मित्रांनो, आपण जे लाईव्ह हार्वेस्टिंग बघत आहे अशाच पद्धतीने आपल्याला जर केळीतला राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून जर आपली केळी एक्सपोर्ट करायची असेल तर नक्कीच राम ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनांचा वापर करावा. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील जर तुमचा केळीचा प्लॉट असाच एक्सपोर्ट क्वालिटीचा जर आणायचा असेल तर त्यासाठी संपूर्ण नियोजन केळी रोप लागण केल्यापासून प्लॉट हार्वेस्ट होईपर्यंत या पाठीमागील 3 एपिसोडची माहिती राम ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आहे. ती जरी पाहिली तरी तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती मिळून जाईल. शेतकरी बांधवांना जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणत्या केळी पिकामध्ये जर समस्या असतील किंवा जर आमचे प्रोडक्ट वापरायचे असतील, आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये असू द्या, आमचा राम ॲग्रोटेकचा कस्टमर केअर नंबर 9527 91 43 12 या नंबरवरती आपण कॉल करा आणि आपला राम ॲग्रोटेकचा आमचा प्रतिनिधी आपल्या बांधावरती येऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. मित्रांनो, या पाठीमागील पूर्ण 3 एपिसोड आणि हा आपला 4था एपिसोड, या संपूर्ण 4 एपिसोडमध्ये आपण शेतकऱ्यांना जी बेसिक माहिती आहे ते संपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही देखील पूर्ण राम ॲग्रोटेक कंपनीचे शेड्यूल वापरा. राम ॲग्रोटेकच्या साथीने तुम्ही देखील तुमचा केळी माल हा एक्सपोर्ट करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर तुमची केळी एक्सपोर्ट करायची असेल तर ही राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादनांचा अवश्य एक वेळ वापर करावा. त्यामध्ये केळी स्पेशल बायो समृद्धी, ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, बायोसृष्टी, मायक्रोन्युट्रिएंट, 0720, फॉस्फरिक ॲसिड, कॅल्बोर, रामा बायोक्रांती, सायझर 999, रामा विमॅक्स, हे सर्व प्रोडक्ट तुम्ही जर पूर्ण शेड्यूल प्रमाणे जर वापरले तर तुम्ही देखील तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा काढू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला रोप लागवडीपासून ते आज लाईव्ह हार्वेस्टिंगपर्यंत राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून केळीचा प्लॉट कशा पद्धतीने एक्सपोर्ट केला जाऊ शकतो ह्याचं जिवंत लाईव्ह उदाहरण आम्ही हार्वेस्टिंग दाखवत आहे. आणि एक वेळ अवश्य राम ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनांचा वापर करून आपल्या केळीमध्ये सुद्धा अशाच एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आपण उत्पादन करू शकता. त्याच्यासाठी एक वेळ राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने अवश्य वापरा. तर शेतकरी मित्रांनो, भारतातील अशी एकमेव जैविक क्षेत्रातील अग्रगणी कंपनी आहे राम ॲग्रोटेक. ती सुरुवातीपासून रोप लागण केल्यापासून शेवटपर्यंत प्लॉट हार्वेस्ट होईपर्यंत पूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर दाखवत आहोत आणि लाईव्ह रिझल्ट शेतकऱ्यांसमोर दाखवण्याचा प्रयत्न आपण करतो. आपण जो हा लाईव्ह हार्वेस्टिंगचा प्लॉट पाहत आहात तो हनुमंत मारुती वाघमोडे, चेअरमन, मुक्काम पोस्ट 61 फाटा, माळशिरस तालुका, माळशिरस जिल्हा सोलापूर यांचा 2500 रोपांचा 2 एकर केळीचा प्लॉट आहे. आज तो राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून आज इराणसाठी एक्सपोर्ट होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं मग शेतकरी बांधवांनो म्हणजे रोप लागवडीपासून या प्लॉटला राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादनांचा वापर केलेला आहे. लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सर्व टोटल राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादनांचा वापर झालेला आहे प्लॉटमध्ये आणि आज त्याचं फळ आपण बघू शकता की हा प्लॉट एक्सपोर्ट झालेला आहे. बागायतदारांचा भरपूर गैरसमज असतो की जैविक उत्पादनांचा वापर करून कुठं केळी एक्सपोर्ट होऊ शकते का. तर आम्ही त्याचं जिवंत लाईव्ह उदाहरण तुम्हाला दाखवत आहे की लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून सुद्धा 1 नंबर क्वालिटीचा एक्सपोर्ट केळीचा प्लॉट झालेला आहे. हे आम्ही प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून कोणाला अधिक माहिती हवी असेल आणि ज्यांना आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जर वापरायचे असतील तर ते आपल्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर 9527 91 43 12 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकतात. या नंबरवरती व्हॉट्सअपमध्ये तुम्ही मेसेज करू शकता. तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला निश्चितच त्या भागातील प्रतिनिधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि राम ॲग्रोटेकचे पूर्ण शेड्यूल तुम्हाला कशा प्रकारे वापरायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि तुमचा देखील प्लॉट असाच एक्सपोर्ट क्वालिटीचा काढून दिला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, केळीचे आज तुम्ही 4 एपिसोड सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितले. त्याच्याबद्दल राम ॲग्रोटेक कंपनीतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे आभारी आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.